बीडच्या संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर आता धाराशिवमध्येही असाच संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे। प्रेम प्रकरणाच्या वादातून 18 वर्षीय तरुणाला लोखंडी रॉड आणि काठ्यांनी अमानुष मारहाण करण्यात आली आहे। आरोपींनी त्याला मृत समजून शिवारात विवस्त्र अवस्थेत फेकून दिलं। सध्या हा तरुण मृत्यूशी झुंज देत आहे। काय आहे संपूर्ण प्रकरण पाहूयात। धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यात माऊलीगिरी या तरुणावर 7 ते 8 जणांच्या टोळक्याने अमानुष हल्ला केला। लोखंडी रॉड आणि काठ्यांनी बेदम मारहाण करण्यात आली। इतकंच नाही तर त्याच्या गुप्तांगावर तीक्ष्ण वस्तूने इजा करण्यात आली। आरोपींनी त्याला मृत समजून भूम तालुक्यातील पांढरेवाडी शिवारात विवस्त्र अवस्थेत फेकून दिलं। माझ्या मुलानं कोणताही अपराध केला नाही तरीही त्याला इतक्या निर्घृण पद्धतीने मारहाण करण्यात आली। जर त्याला काही झालं तर आम्हीही जगणार नाही, आम्हाला न्याय हवा आहे, असा आक्रोश पीडिताच्या कुटुंबियांनी केला आहे। सध्या पीडित तरुण सोलापूरच्या एका खासगी रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे। आई वडिलांनी आरोपींना तात्काळ अटक करून फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी केली आहे। या प्रकरणात सतीश जगताप याच्यासह 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तर 3 जणांना पोलिसांनी आतापर्यंत अटक केली आहे। इतर आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत। मात्र ज्या पद्धतीने ही अमानुष मारहाण करण्यात आली त्यामुळे परिसरात संताप व्यक्त केला जात आहे। तसेच निषेध मोर्चे देखील काढण्यात आले असून आरोपींना कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी करण्यात येत आहे। या प्रकाराने संपूर्ण राज्य हादरले आहे। कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे। आता सरकार आणि प्रशासन काय कारवाई करणार हा मोठा प्रश्न आहे। ही घटना केवळ एका कुटुंबावर आलेले संकट नाही तर संपूर्ण समाजाला विचार करण्यास भाग पाडणारी आहे। जर आरोपींना कठोर शिक्षा झाली नाही तर असे प्रकार पुन्हा घडू शकतात। तुम्हाला काय वाटतं, आरोपींना कोणती शिक्षा मिळायला हवी? कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी आपल्या आम्ही नेवास्कर न्यूजला सबस्क्राईब करा।